पुण्यातील बोपखेल येथील आकांक्षा PCMC इंग्लिश मीडियम स्कूलला 2,50,000 अमेरिकन डॉलर पुरस्कार असणाऱ्या वर्ल्ड्स बेस्ट स्कूल पुरस्कारांसाठी टॉप 3 फायनलिस्ट म्हणून घोषित करण्यात आले आहे। आकांक्षा PCMC इंग्लिश मीडियम स्कूल बोपखेल या शाळेने समाज आणि पालकांशी असलेल्या घनिष्ठ संबंधावर केंद्रित सांस्कृतिक गतिशीलता निर्माण केली आहे। ती समुदाय सहयोग या विभागामध्ये वर्ल्ड्स बेस्ट स्कूल पुरस्काराची टॉप 3 फायनलिस्ट आहे। मुलांच्या माहिती शिकण्याच्या आणि आत्मसात करण्याच्या क्षमतेवर पालकांमुळे खोलवर परिणाम होतो हे माहीत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरातील वातावरण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या पालकांशी दृढ संबंध निर्माण करण्यासाठी त्यांच्या शिक्षणाचे महत्त्व निर्माण करण्यासाठी शाळा विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन समजून घेते। PCMC इंग्लिश मीडियम स्कूल बोपखेल यांनीही त्यांच्या शाळेच्या परिसरामध्ये मोफत वैद्यकीय तपासणीचा कार्यक्रम सुरू केला आणि सोबतच कुटुंबांना सकस व संतुलित आहार कसा असावा हे शिकण्यासाठी मास्टर शेफ पद्धतीने वर्ग सुरू करण्यात आले। आकांक्षा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव तनेजा म्हणाले, या जागतिक स्तरावरील मिळालेल्या ओळखीमुळे आम्हाला आकांक्षाच्या उत्कृष्ट शिक्षण पद्धती जागतिक स्तरावर सादर करण्याची एक चांगली संधी मिळाली आहे। हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे आणि आमचे सर्व विद्यार्थी, पालक आणि समुदायांसाठी उच्च कामगिरी करणाऱ्या या नाविन्यपूर्ण शाळा तयार करण्याची आमची वचनबद्धता कायम ठेवण्याची ही एक मोठी जबाबदारी आहे। आकांक्षा फिलहाल 5 महानगर पालिकाओं के साथ भागीदारी में 26 स्कूल्स चलाता है 3 शहरों में, मुंबई, पुणे और नागपुर। इनमें अधिकांश शालाएं जूनियर KG से 10वीं कक्षा तक हैं और फिलहाल तकरीबन 13,000 बच्चे हमारे स्कूलों में शिक्षा प्राप्त कर रहे हैं। आकांक्षा का मुख्य ध्येय ये है कि कैसे हम एक ऐसी शिक्षा बच्चों को दें जो उनको एक बहुत ही अलग जीवन की तरफ ले जा सके। हमारे बच्चे बस्तियों से आते हैं, अंडर सर्व्ड, डिसएडवांटेज्ड कम्युनिटीज़ से आते हैं और हमारा मानना ये है कि अगर हम अपने एजुकेटर्स यानी टीचर्स और स्कूल लीडर्स के साथ मेहनत कर कर उन्हें एक उत्कृष्ट प्रोफेशनल डेवलपमेंट या ट्रेनिंग प्रदान कर पाएँ, इससे एक क्लास में बहुत उच्च श्रेणी का सीखने का मौका बच्चों को मिलता है। बच्चों की परवरिश, बच्चों की वेलबींग के ऊपर बहुत बहुत ध्यान और फोकस हमारा रहता है, ख़ास तौर पर कोविड के बाद। हालांकि इन 3 दशकों में ये एक आकांक्षा के लिए एक बहुत बहुत ज़रूरी पहलू रहा है। और फाइनली पेरेंट्स एज पार्टनर्स एक हमारा मुख्य पिलर है। पेरेंट्स एज पार्टनर्स से हमारा तात्पर्य ये है कि पेरेंट्स को सिर्फ हम इस तरह नहीं देखते हैं कि आकांक्षा सब कुछ करेगा और पेरेंट्स सिर्फ उसे रिसीव करेंगे या सिर्फ कुछ लेंगे। हम पेरेंट्स को वाकई में अपना भागीदार समझते हैं, यानी जो भी हम करना चाहते हैं छात्रों के लिए, बच्चों के लिए, उसमें हम कैसे पेरेंट्स के साथ हाथ से हाथ मिलाकर उनको एंगेज करें, उनके डेवलपमेंट पे ध्यान दें और उन्हें साथ लेकर चलें ताकि बच्चे को जो मिल पाए वो वाकई में बेहतर हो। जगातील 5 सर्वोत्कृष्ट शालेय पुरस्कारांपैकी प्रत्येकासाठी पहिल्या 3 अंतिम स्पर्धकांना आता जनता आपले मत देईल। जनतेला आपले मत देण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंत मुदत असेल की कोणती शाळा जगातील सर्वोत्कृष्ट शाळा आहे हे बक्षीस जिंकले पाहिजे। जनता आपले मत www.worldsbestschool.org या वेबसाईटवर नोंदवू शकते। विजेत्या शाळांच्या नावाची घोषणा 19 ऑक्टोबर 2022 रोजी जागतिक शिक्षक सप्ताहात होईल। विजेत्या शाळांना 2,50,000 अमेरिकन डॉलरचे बक्षीस समान प्रमाणात विभागून दिले जाईल। प्रत्येक शाळेस 50,000 अमेरिकन डॉलरचे बक्षीस दिले जाणार आहे। बहुत बहुत खुशी और गर्व का एहसास है कि हमारे विद्यालय को T4 वर्ल्ड्स बेस्ट स्कूल की कम्युनिटी कोलैबोरेशन कैटेगरी में टॉप 3 में आने का मौका मिला है। बहुत खुशी है। मुझे लगता है कि ये हमारे बोपखेल स्कूल के लिए बहुत बहुत गर्व की बात है, लेकिन साथ ही साथ हमें ये भी बताता है कि आकांक्षा के सारे 26 स्कूलों में किस तरह का काम किया जा रहा है कि इस किस्म की उपलब्धि हमें मिल पाई है। तो ये उपलब्धि बोपखेल स्कूल के लिए भी है और हमारे बाकी 25 स्कूलों को भी, क्योंकि इससे, जैसे मैंने पहले भी कहा, इससे पता चलता है कि किस श्रेणी का काम हमारे सारे अध्यापक, सारे स्कूल लीडर्स, सारी स्कूल टीम, सारे सोशल वर्कर्स करते हैं हमारे पेरेंट्स के साथ, ऑन पेरेंट्स एज पार्टनर्स। क्लासरूम्समध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं ते मेनली आपण म्हणूयात की हँड्स ऑन, जे मुलं हाताने जे ॲक्टिव्हिटीज करून जे शिकू शकतात ते, प्ले बेस्ड खेळातून जे शिकू शकतात ते,
रिअल लाईफ कनेक्शन्स म्हणजे जे ॲक्च्युअल आयुष्यामध्ये मुलं जे बाहेर जाऊन बघतायत शिकतायत ते आणि क्लासमध्ये ह्या दोन्हींचं कनेक्शन लावत आपण रिअल लाईफ कनेक्शनच्या थ्रू शिकवतो. पण इथे आपण पेरेंट्सची मदत घेतो कारण मुले आपल्याकडे 8 तास असतात बट पेरेंट्सकडे अजून टाईम असतो जे ते कनेक्शन्स इझिली बनवू शकतात. तर फक्त आपल्याच शाळेचे पेरेंट्स नाही तर पूर्ण कम्युनिटीमध्ये पण आपण रिअल लाईफ कनेक्शन्स शिकवण्यामध्ये वापरतो. शाळेला ॲक्च्युली ही जे शॉर्टलिस्ट शाळा झाली आहे ती टॉप 3मध्ये शॉर्टलिस्ट झाली आहे आणि ह्या शॉर्टलिस्टमध्ये ॲक्च्युली 5 कॅटेगरीज होत्या आणि आम्ही कम्युनिटी कोलॅबोरेशन ह्या कॅटेगरीमध्ये आम्हाला शॉर्टलिस्ट केलेलं आहे. बेसिकली कम्युनिटी कोलॅबोरेशन म्हणजे आम्ही वस्तीमध्ये जे बाकीचे स्टेक होल्डर्स आहेत जसं रिलिजियस इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा डॉक्टर्स आहेत किंवा ग्रोसर्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही मिळून काम केलेलं आहे आणि फक्त आमच्या शाळेच्या पेरेंट्स नाही पण लार्जर कम्युनिटीसोबत मिळून काम केलेलं आहे म्हणून हे शॉर्टलिस्टमध्ये आम्ही आलेलो आहोत. तर मेन फरक आकांक्षा शाळा आणि बाकीच्या शाळांमध्ये हा आहे की आकांक्षाच्या स्कूल्स म्हणजे जशी आमची स्कूल आहे फक्त मुलांच्या अभ्यासावर फोकस करतो असं नाही तर मुलांचे जे आपण म्हणतो भावनिक स्किल्स आहेत सोशो इमोशनल स्किल्स आहेत किंवा एका ग्रुपबरोबर कसं काम करावं फक्त एकट्याने काम न करता येणे पण एका ग्रुपबरोबर मिळून मिसळून काम करता येतं सोशल स्किल्स आपण म्हणतो हे डेव्हलप करण्यावरती भर असतो. त्यानंतर कम्युनिटीमध्ये एकत्र काम कसं करायचं पेरेंट्सबरोबर कसं काम करायचं यावरती पण फोकस दिला जातो हे पण एक इम्पॉर्टंट आहे. आणि जे एज्युकेटर जे टीचर्स आहेत स्कूलमध्ये त्यांचं स्किल्स बिल्ड करण्यावरती पण खूप भर दिला जातो की ह्यांना आपण ॲक्सिलंट एज्युकेटर्स कसं बनवू शकतो जेणेकरून की मुलांपर्यंत ते एक्सिलंट एज्युकेशन पोहोचेल म्हणजे अगदी उत्तम दर्जाचं शिक्षण त्यांना पुरवण्यासाठी त्यांची पण ट्रेनिंग्स वगैरे घेऊन त्यांनाही त्या गोष्टींसाठी तयार करणे.